आता बघा आपण शेतकरी एवढे हुशार झालो. तुम्हाला सोशल मीडियामध्ये सांगतात की नाही अमावस्या आणि पौर्णिमेला फवारणी करा. आता अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्ही फवारणी केली? तुमच्या शेतामध्ये बोंडअळी आली की नाही मग? आली ना? आता याच्यामध्ये पहा आपण समजा 70-80% हुशार. आपल्यापेक्षा आपल्याला सांगणारे 100% हुशार. आहे ना? तुम्हाला सांगितलं जाते का अमावस्या आणि पौर्णिमेला काळोख्या रात्रीला पतंग येते. पतंग अंडी टाकते. अंडीपासून अळी तयार होते. अळी त्या बारीक बोंडामध्ये जाते. असं सांगते ना तुम्हाला. आता तुम्ही एवढे हुशार झाले, तुम्ही बरोबर अमावस्येच्या दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी फवारणी करता. करता की नाही? तुम्ही काय कराले त्याच्या 3 अवस्था मारायले. 3 अवस्था कशा? तुमच्याकडे अशी काही प्रकारची औषधी तुम्हाला सांगितलं जाते, ते औषधी मारल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर पतंग आला तर पतंग मारू शकता. बरोबर? इकून-तिकून तुमच्या औषधीमधून पतंग सुटला त्याच्यावर पाणीच नाही पडलं समजू आपण. हां? पतंग वाचला. पतंगांना अंडी दिली. अंडी नाशक सुद्धा आहे. त्याच्यातच सगळं आलं समजा. आता इकून-तिकून अंडी सुद्धा सुटली समजू आपण औषध त्याला सापडलं नाही किंवा औषध त्याच्यावर पडलं नाही. अंडीपासून अळी तयार झाली. झाली? आता कीटकनाशक सुद्धा आहे. अळी सुद्धा मरते की नाही? मग तुम्ही या तिन्ही अवस्था माराले. एक तर पतंग माराले, अंडी माराले आणि अळी माराले. तरी तुमच्या शेतात बोंडअळी कशी काय आली? हां? कशी काय आली? हे तुम्ही त्या लोकांना विचारायला पाहिजे. बुवा हे जे तुम्हाला सांगतात की नाही, त्यांना विचारायचं बुवा हे जे तुम्ही सांगायला सगळंच